तर जालना महापालिकेवरती आमचा झेंडा फडकणार असं कैलास गोरेंट्याल यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस नगरसेवक सोडून गेल्यानं आमचा तोटा होणार नाही असं देखील गोरेंट्याल यांनी म्हटलंय। जे संधी साधू होते ते तिकडे गेल्याचं देखील टीका जी आहे ती कैलास गोरेंट्याल यांनी केली। पार्टी म्हणून आमची तयारी फार मोठ्या प्रमाणात चालू आहे। आम्ही आमच्या जे वार्ड आमच्याकडे होते आणि जे वार्ड आमच्या विरोधकाकडे गेले किंवा भाजप सेनाकडे गेले, तिथं आपण कसा नवीन चेहरा द्यायचा आणि कोणाला द्यायचं त्याची चाचपटणारे चालू आहे। झेंडा तर आमचंच फडकेल, तसं काय 100% फडकेल। बघा, हे तर चालत असतात, इकडले तिकडे जातात, तिकडले इकडे जातात, म्हणजे ते गेले म्हणजे फार मोठा लॉस झाला असं काही नसतं। आणि त्यात काही लोकांना माहिती आहे की ते निवडून येणार नाही आणि त्यांना वाटतं की मी तिकीट पण देणार नाही, म्हणून असे लोक संधी साधू लोक गेले, त्यात काय जाऊ शकतात, त्यांना काय ही पोकळी भरून नाही गेला का? 100% मी काय म्हणतो, जे एरियात ते गेलेले आहे ना, ते आमचंच एरिया आहे ना ठरला, आणि आम्हाला माहिती आहे की रिकव्हरी कुठून करायचं।